तर परत आज शेतकऱ्याचे फोन आले की मग आता हे वातावरण कधीपर्यंत राहणार आहे. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आता फक्त आज 14 आणि उद्याची 15 दिवस राज्यात थोडं वातावरण राहणार आहे. 16 तारखेपासून मात्र परत राज्यात थंडी मात्र पूर्वपदावर येणार आहे. म्हणजे 16 जानेवारी 2026 पासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. उत्तरेकडून वारे सुटतील, परत राज्यामध्ये थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर शेतकऱ्याचे असे फोन आले की आम्ही टरबूज खरबूज लावलेत, परत काही ढगाळ वातावरण राहील का. तर हे ढगाळ वातावरण टरबूज खरबूज लागवड वेलवर घ्यायसाठी चांगलं असतं, म्हणून त्यांचे फोन आले. तर त्यांना एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत स्पेशल एक दिला जाईल मेसेज. पण राज्यात मात्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र आज 14 आणि 15 तारखेला, म्हणजे आज 14 जानेवारी 2026 आणि उद्या 15, तर 2 दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे. आज देखील बऱ्याच भागात तुरळक ठिकाणी थेंब येतील. सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. काल काय झालं की अहिल्यानगर भागात बऱ्याच ठिकाणी पुणतांबा, शिर्डी, राहता, वैजापूर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. तसा काय आज एवढा जास्त पाऊस पडणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात येता. वीट उत्पादकवाल्यांचे फोन आले की हे पाऊस कधीपर्यंत आहे. वीट उत्पादकांना सांगू इच्छितो की आता काही जास्त नाही, आज आणि उद्या दिवसच वातावरण आहे. त्याच्यानंतर परवापासून वातावरण क्लिअर होणार आहे. लगेच कारखाना शेतकऱ्यांचे देखील कारखान्याच्या जे टोळीवाले त्यांचे देखील फोन आले की पावसाचं वातावरण कसं राहील. तर त्यांना सांगू इच्छितो फक्त आजच्या दिवसात थोडं ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी थेंब येतं, सगळीकडे काही पाऊस पडणार नाही, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. फक्त जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात येतात. त्याच्यानंतर कर्नाटकचे तंबाखू काढणाऱ्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की आणि तूर काढणाऱ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज आणि उद्याच्या दिवस तुम्ही काय करा, थोडं थांबा. परवा 16 तारखेपासून परत तुम्ही खेळ करायला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.